भागात असं फूट पडल्यासारखी होते आणि पक्ष फूट होते आणि त्यामुळे कसं की लोकांना जे आम आदमी आहेत ना त्यांना थोडा त्रास होतो। अरे लाडकी बंद शेतकरी सोयाबीनचे भाव 3,000 रुपये, तेलाले भाव 100च्या वर, कापसाले भाव 7,000 रुपये। त्या राजकारणाच्या वेळेस एवढा धिंगाणा होता, आता लय खळबळ चालू आहे। आपापलं मत आपापलेच करू लागले तर खुर्चीसाठीच आहे सारं। पहिले खुर्चीसाठी नव्हतं, कास्तकाराची बरोबरी होती, मजूर लोकांची बरोबरी होती। आता मजुराची बरोबरी नाही आणि कास्तकाराची बरोबरी नाही, फक्त खुर्चीसाठीच हवा यायची। लाडक्या बहिणीपेक्षा शेतमालाला भाव दिला तर योग्य आहे। आमची अपेक्षा काय ते फक्त हेच अपेक्षा सरकारचं आम्ही नाव ठेवत नाही सध्या। आम्ही काय नाव ठेवू शकतो? आज आपण या अकोला शहरामध्ये आलोत, आपल्यासोबत बऱ्याचशा महिला आहेत। काय वाटतं, लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला का? हो, कुणाचं सरकार यायला पाहिजे यंदा? लाडक्या बहिणीचं, म्हणजे एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदेचं। का तुम्हाला पैसे पाहिजे म्हणून? पैसे दिले ना आम्हाला त्यानं। पण सरकार आल्यावर देतील याची गॅरंटी आहे का? हो, मावशी काय वाटतं तुम्हाला, लाडकी बहीण योजना भेटले का पैसे? पैसे नाही भेटले मला। का फॉर्म नाही भरला का? नाही भरला, मला समजत नाही। तुम्ही भरला का लाडकी बहीणचा फॉर्म? हो भरला। पैसे आले? हो आले। मग कुणाचं सरकार यायला पाहिजे? कोणाचं यायला पाहिजे? भाजप। काय वाटतं मावशी तुम्हाला, कुणाचं सरकार यायला पाहिजे? महायुती का महाविकास आघाडी? पैसा घेतला ना सरकार, पैसे आले तेच पाहिजेत, म्हणजे पैसे येण्यासाठी नाही मला पैसा आला तर चालेल? तेच नाही तर तेच पाहिजेत आम्हाला। काय वाटतं तुम्हाला कुठलं सरकार आवडतं, महाविकास आघाडी का महायुती? आता कोणतंही आलं तर चांगलंच आहे, पण त्यांनी शेतकऱ्यांचा हिताचा एक निर्णय घेतला पाहिजे। लाडक्या बहिणीपेक्षा शेतमालाला भाव दिला तर योग्य आहे। अतिशय चांगलं सांगितलं तुम्ही। मला एक सांगा, तुम्ही शेती आहे तुमच्याकडे? हो, आमच्याकडे शेती आहे। काय शेतीत काय पिकलं यंदा? शेतीत काहीच नाही पिकलं यावर्षी, पावसानं सगळी शेती हे झाली, म्हणजे सर्व याच्यावर नुकसान। आता अळी आल्या, हे म्हणजे सगळं नुकसानच आहे शेतीमध्ये आणि भावही काहीच नाही मिळत। सोयाबीनला झाला, कापसाला झाला, कशालाच नाही। शेतीला, लाडक्या बहिणीला लाडकी बहीण नको तर शेतमालाला बाजारभाव पाहिजे, असं या ठिकाणच्या महिलांचं म्हणणं आहे। काय शेती करता तुम्ही? नाही, माझा धंदा आहे दादा। चलो, काय वाटतं कुणाचं सरकार यायला पाहिजे? सरकार कोणाचं बी आला तर कोणी काही काम करत नाही साहेब। कामच नाही करत? काम कोण करते सांगा मला तुम्ही? ते घरी 10 लाख चक्रा मारायला लागतात ना, आपल्याला दाराशी यायचे आहे। तरी तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी का महायुती? नाही राजा, आम्हाला गॅरंटी आहे बीजेपी नाही घेईन। काका काय वाटतं तुम्हाला, सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आमची अपेक्षा एकच आहे की आमच्या मालाले भाव, आमचं कर्ज माफ, हेच अपेक्षा आहे आमची, बाकी काही नाही आहे। पण आता तर काल परवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफ करू आमचं सरकार आलं। मग झालं, आम्हाला तेच पाहिजे, कास्तकाराले दुसरं काय पाहिजे? पण त्यांची सत्ता होती ना, मग त्यांनी का नाही केलं एवढं? हां, मग तेच तर म्हणून आलं, मग आमच्या हाती आहे का काही? त्याच्यासाठी आणि नेतेचे तुम्हाला काय वाटतं, कोणाचं सरकार यायला पाहिजे, महायुती का महाविकास आघाडी? ते मतावर आहे। तरी कुणाला तुमची अपेक्षा काय? आमची अपेक्षा काहीच नाही, फक्त हेच अपेक्षा सरकारचं आम्ही नाव ठेवत नाही सध्या। आम्ही काय नाव ठेवू शकतो? समज पब्लिकवर आहे आता ते। तुमचं मत कुणाला, महाविकास आघाडी का महायुती? नाही, आम्हाला महाविकास आघाडी महाविकास आघाडीला। कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला? महाविकास आघाडी। महायुती का नको? हां, महायुती का नको? नको, कास्तकाराला काय भाव आहे? सोयाबीनले भाव नाही, कायले भाव नाही, काय करता ते? यंदा काय भाव काय चालू आहे सोयाबीनचा? सोयाबीनचा 3500, 3000, काय करा? परवडत नाही का? नाही परवडत, नाही। दिवाळी कशी गेली यंदाची? काहीच नाही, घरीच बसले सगळे लेकरं। दिवाळी नाही, काही नाही, लेकराले कपडे नाही, काही नाही। काय वाटतं की आता जे सरकार आहे, आता काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आमचं सरकार आलं तर कर्ज माफ करू, ते काहीच नाही, ते छोटा काय द्यायचं, ते फक्त आश्वासन देतात, ते काहीच करत नाही। फक्त एकच माणूस आहे आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे। लोकांनी एक वर्षाने माणूस आहे। खोटं आश्वासन आता पण देत आले, खोटं आश्वासन देतच राहते शेवटपर्यंत। त्याच्यामुळे जनतेचा पूर्ण त्यांच्यावरून विश्वास उडलेला आहे। आणि तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी हे शेतकऱ्याला परवडणार आहे। महाविकास आघाडी उद्धव साहेबांचं सरकार आल्यावर कारण- कर्जमाफी बी नाही,
कारण आतापर्यंत यांनी ज्या घोषणा दिल्या साऱ्या ऑफेगिरी होती आणि हे 3000 जे देऊ राहिले लेडीजसाठी किंवा 3000 1500 महिना देऊ, या साऱ्या गोष्टी कशा असतात की सोयाबीनचा भाव काढून तेच पैसे आमच्या बायकाला, आमच्या सोयाबीन विकतो त्याचेच पैसे आमच्या बायकाला देऊ राहिले, त्याच्यामधूनच कव्हर करू राहिले, म्हणजे जोडून काहीच नाही देऊ राहिले, वरच्यावर सर्व काही करू राहिले, त्याच्यामुळे नाराजी आहे. अगदी या ठिकाणी बरेचसे नागरिक आपली या ठिकाणी नाराजगी व्यक्त करताना दिसतात. या ठिकाणी महायुतीचं सरकार नको तर महाविकास आघाडीचं सरकार हवं असं या ठिकाणी नागरिकांचं मत आहे. कारण या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची आज सभा झाली. त्या सभेनंतर या ठिकाणी बरेचसे नागरिक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्या देशोन्नतीच्या माध्यमातून मांडल्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच आमची सत्ता आली तर आम्ही कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं, परंतु जनताचं मत आहे की तुमची सत्ता असताना कर्जमाफी नाही दिली, मग आताच का? म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी भडीमार होतोय. त्याचबरोबर आम्हाला लाडकी बहीण योजना नको, त्याऐवजी शेतीमालाचे भाव वाढवा हे त्यांचं मत आहे. काय वाटतं तुमच्या काळातलं राजकारण आताचं राजकारण काय बदल वाटतं? बराच फरक आहे ना हो. त्या राजकारणाच्या वेळेस एवढा धिंगाणा होता, आता लय खळबळ चालू आहे. आपापलं मत आपापलेच करू लागले. तर खुर्चीसाठीच आहे सारं. पहिले खुर्चीसाठी नव्हतं, कास्तकाराची बरोबरी होती, मजूर लोकांची बरोबरी होती. आता मजुराची बरोबरी नाही आणि कास्तकाराची बरोबरी नाही, फक्त खुर्चीसाठीच हवा आहे यायची. तुम्ही शेतकरी आहात? हो, शेतकरी. काय वाटतं आता शेतीला बाजारभाव आहे का? काय तुम्हाला अपेक्षा सरकारकडून? बाजारभावही नाही पहिल्यासारखा. पहिले बाजारभाव वेगळा होता, आता बाजारभाव नाही, स्ट्रिक्ट भाव नाही, तर कमी जास्त भाव एकदम 200-200 रुपयाचा क्विंटलवर फरक आहे. पहिले 50-50 रुपयाचा फरक राहील, आता कमीत कमी फरक पाडते. तर शेती परवडते का? शेती आता कास्तकाराला नाही इलाज असतो, करावंच लागते. पण या महिन्यानं पाहिलं तर पुरत नाही शेती पुरत नाही, पण आता करावं लागते शेती, केल्याशिवाय मार्गच नाही. महागाई जास्त, भाव कमी असं सांग ना. तुम्ही सांगा काय म्हणताय? हां, ज्यावेळेस उद्धव ठाकरे होते त्यावेळेस 12,000 कापसाले भाव होता, सोयाबीनला 7-8 हजार भाव होता. ज्यावेळेस उद्धव ठाकरे गेले, हे दुसरं सरकार आलं शिंदे आणि फडणवीसचं, भावाचा पत्ता नाही, महागाई साऱ्या दुनियाची. आम्हाला महाविकास आघाडी पाहिजे. काल तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की आम्ही लाडकी बहीण नाही, आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफ करू. काय विश्वास आहे? विलक्षण झाल्यावर नाही, विलक्षणची आंधी पाहिजे होता आम्हाला. विलक्षण झाल्यावर थोडं कोणी करू शकते, मग तो आधी पाहिजे होता. आधी 2.5 वर्षात उद्धव ठाकरेनं कर्जमाफी केली, अतिदृष्टी दिली, विमा दिला, आम्हालाच 2.25 लाखाचा फायदा झाला. हे 2.5 वर्ष आलं, यानं काहीच नाही दिलं. लाडकी बहीण योजना दिली ना? अरे लाडकी बहीण शेतकरी, सोयाबीनचे भाव 3000 रुपये, तेलाले भाव 100च्या वर, कापसाले भाव 7000 रुपये. काय भाव आहेत काय? मागे साऱ्या दुनियाची. ज्यावेळेस कास्तकार जमिनीत 1500 देऊ राहिले म्हणा. ज्यावेळेस कास्तकार जमिनीत बी टाकते, त्याचं उत्पन्न येईपर्यंत त्याला किती त्रास होतो हे त्याला काही मालूम नाही आहे. जनावराचा त्रास, डुकरं, हरणं, वानरं यांचा त्रास, ते नुकसान करतात, त्याची भरपाई नाही आहे, भाव नाही आहे. जो भाव देईन तो सरकार पाहिजे आम्हाला. उद्धव ठाकरेचं सरकार योग्य होतं. तुम्हाला काय वाटतं कुठलं सरकार यायला पाहिजे आता? महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. या इकडे तुम्ही बोलताय, या सांगा काय म्हणताय, काय करता तुम्ही? लाडक्या बहिणीचे जे 1500 रुपये देऊ राहिले, पण इकडे तेलाचा भाव, सर्व गोष्टीचा भाव वाढवला, सिलेंडर वाढवले, सर्व गोष्टी वाढवले. याचा काय? याचा भाव तर कमी करायला पाहिजे ना. नाही पाहिजे. लाडक्या बहिणीचे पैसे नाही पाहिजे त्यांना म्हणतात की सिलेंडरचे भाव, याचे भाव कमी करा. प्रत्येक याच्यावर 50-100 करा ना. हेच 1500 रुपये येऊन जातात ना आमचे. तुमच्या खिशातले पैसे तुम्हालाच परत भेटतात? आम्हालाच. आमच्या खिशातले म्हणजे जनतेचेच पैसे जनतेलेच वापरू राहिले. इकून खा की इकून खा सारखंच आहे. काय वाटतं तुम्हाला कुठलं सरकार यायला पाहिजे? महाविकास आघाडी का महायुती? उद्धव सरकार, माननीय उद्धव साहेबांचं सरकार यायला पाहिजे. कारण की त्यांच्या कारकिर्दीमध्ये बराचसा म्हणजे भावामध्ये भरपूर फरक आणि गरीब लोकांना चांगलं परवडत होतं. आताच्या परिस्थितीला कसं आहे माहिती आहे का, त्यांनी हे लाडकी बहीण योजना हे जे केलेलं आहे, पण याच्यापेक्षा त्यांनी जर प्रत्येक गोष्टीवर खाद्यपदार्थ झालं, हे अत्यावश्यक वस्तू जी आहे त्याच्यावरचे जर रेट कमी केले तर याच्यापेक्षा चांगलं. काकू काय वाटतं? नाही, मला एक सांगा की राजकारण जे आहे गरिष्ठ झालंय. बरं ठीक आहे. तू तरुण वर्ग आमच्यासोबत आहेस, काय वाटतं तुला की आत्ताचं जे राजकारण आहे काय शिकायला भेटतं तुम्हाला? जावं वाटतं राजकारणात? आहे.
जाणार राजकारणात? नाही जायचं नाही आहे, बट हां कळतं आम्हाला थोडंफार, जेवढं मीन्स तर थोडीफार माहिती आहे, एवढं काही कळत नाही. पण राजकारणाचे पक्षफुटी झाल्यात, तुला काय वाटतं की असं राजकारण असायला पाहिजे का? नाही, नको, हे असं राजकारण नको आहे. कारण की कसं काय होतं मीन्स ते काय म्हणतात त्याला, मला एक शब्द येत नाही आहे तो, सगळ्या इकडे ना भागात असं फूट पडल्यासारखी होते आणि पक्ष फूट होते आणि त्यामुळे कसं की लोकांना जे आम आदमी आहेत ना त्यांना थोडा त्रास होतो. कसं आता मोदीजी आले की कसं मीन्स हे होतं आपल्या याच्यात पेट्रोलमध्ये आणि याच्या डिझेलमध्ये किंवा याच्यात भाव वाढवतात असं. तरुणांचं मत आहे की हे राजकारण गलिच्छ राजकारण तरुणांना नको आहे. तू तर स्कार्फ बांधलायस, काय करतेस, काय शिक्षण घेते? मी सध्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयर झालं माझ्याकडे. तुला वाटतं मला नोकरी भेटेल? हो, म्हणजे आहे तरी बऱ्यापैकी, थोडीशी म्हणजे आहे तरी गॅरंटी. तरुणांची काय अपेक्षा आहे की सरकारनं काय करायला पाहिजे म्हणजे आम्हाला नोकऱ्या भेटतील, सुलभतेनं जगता येईल, शिकता येईल? त्यांनी चांगल्या योजना राबवल्या पाहिजे, म्हणजे ज्यामधून नोकऱ्याही भेटते समजा आणि अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की तरुणांना आज सगळ्यात मोठी चिंता सतावते ती म्हणजे नोकरीची, शिक्षणाची. महागडेलं शिक्षण, महागलेल्या सगळ्या गोष्टी या सरकारकडून कुठेतरी याच्यावरती नियंत्रण येणं गरजेचं आहे. निवडणुका आल्यात, पहिल्याचा काळ, आताचा काळ, पहिल्याच्या निवडणुका, पहिल्याचं राजकारण, आताचं राजकारण, काय बदल वाटतं? लय बदल पडला आता. आता जे हे निवडणुका आहेत, कोणाची सत्ता येईल असं वाटतं, महायुती का महाविकास आघाडी? मी सांगू आता, आमच्या इकडे आमदार होता का नाही ते पिंपळे, तो काही त्यानं काहीच काम नाही केलं म्हटलं, त्याचं काही खरं नाही. आता भाजपचं आहे तर. बरं, तुम्ही गाव कुठलं तुमचं? शिंदखेड. सिंदखेड राज्यामध्ये तर इथं बारशेळकी तालुका आमचा मूर्तिजापूर. महाराष्ट्रात तुम्हाला महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीला मत आहे. काका, काय वाटतं तुम्हाला आताचं जे राजकारण आहे, पहिलंचं राजकारण, आताचं राजकारण, काय बदल आहे? महाविकास आघाडीचं चांगलं. कुठलं सरकार येईल, महायुती का महाविकास आघाडी? महाविकास. का महायुतीला कंटाळलात? महायुतीला कंटाळलं. आज नरेंद्र मोदींची या ठिकाणी सभा झाली, काय वाटतं सभेचा काय फरक पडेल? तसं फरक तर काही पडणारच आहे सर, पण ते कसं आहे आता उद्धव ठाकरे सरकार चांगलं आहे. काय म्हणताय? हां, माझं म्हणणं असं आहे, हे महायुती आघाडी आहे मोदीचं, हाच सरकार येणार, दुसरं येणार नाही. का मोदींचं सरकार आवडतं तुम्हाला? बिलकुल 100%. मी काय काम आवडतं? हां, काय काम आवडतं? सगळं त्यानंच केलं. माझं एक भरपूर केलं. माझं शेती आहे, मला 2 मुली आहे, मला मुलगा नाही, पण मी त्याच्याशिवाय 12 मतं माझ्या घरातले 12 मत त्यालेच आहे दुसऱ्याला. पण शेतीला बाजारभाव आहे का? अरे बाजारभाव कसा आहे आता, एवढा मोठा तो करून राहिला, आता बाजार कमी जादा होतच असते दादा, कमी जादा होणार नाही का? आता एवढं म्हणजे सर्कस म्हणजे भारत देश काय लहान आहे काय, छोटा आहे काय? हां, यांचं मत आहे की या ठिकाणी उलट काही शेतकऱ्यांचं मत आहे की शेतीला बाजारभाव मिळालाच पाहिजे, सरकार कुणाचंही असो, पण सरकारनं शेतमालाला बाजारभाव द्यावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी होणारी विकास कामं ती व्हायला पाहिजे, कर्जमाफी व्हायला पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्याला वेळेत विद्युत मिळणं हे गरजेचं आहे, असं या ठिकाणच्या नागरिकांचं मत आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.